गेवरा येथे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या 23 गोवंशीय जनावरांची सुटका, गौरक्षक आणि बदनापूर पोलिसांची संयुक्त कारवाई. बदनापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. आज दिनांक 13 शनिवारी रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या 23 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे. जालन्यातील गौरक्षक आणि बदनापूर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार येथे काही इसमांनी कत्तलीच्या उद्देशाने 3,49,000 रुपये किमतीची 23 गोवंशीय जनावरे आखूडदोरीने बांधून ठेवलेली होती, अशी माहिती गौरक्षकांना मिळाली होती. त्या माहितीवरून गौरक्षकांनी बदनापूर पोलिसांना माहिती दिली. त्यावरून गौरक्षक आणि बदनापूर पोलिसांनी काल मध्यरात्री संयुक्त कारवाई करत सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी आखूडदोरीने बांधून ठेवलेल्या 3,49,000 रुपये किमतीची तब्बल 23 गोवंशीय जनावरे आढळून आली. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात इसम व्यापारी नामे जावेद शरीफ कुरेशी राहणार जालना, नियाजुद्दीन शेख लाला कुरेशी जालना, इलियास अब्दुल रहीम कुरेशी जालना, आवेज अब्दुल गफ्फार कुरेशी जुना जालना, रामलाला इंगळे राहणार जालना यांच्या विरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात कलम 11(1) 11(1) 11(1) 11(1) सह कलम महाराष्ट्र प्राणी संरक्षण कलम 5(1) 5(b) 9(a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. सदर 23 गोवंश जातीचे बैल व लहान गोरे यांच्या सुरक्षेसाठी व निवारा पाणीसाठी पोलिसांनी ताब्यात घेऊन गोशाळा रामखेडा येथे पाठवण्यात आले आहे. जालना गौरक्षक आणि बदनापूर पोलिसांच्या कारवाईमुळे गैरकायदेशीर जनावरांची तस्करी रोखण्यात यश आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितलं असून पुढेही अशी कारवाई सुरूच राहील, असं पोलीस निरीक्षक सुरवसे यांनी सांगितले.